ॲटिट्यूड खाऊन जायचे कुठं? कुठून नाही जायचं. 250 रुपयाच्या लाकडाचा फॉर्म भरती तुला होतं स्मशानामध्ये. तुला जालाच पर्यंत तुझ्याजवळ थांबायचे नाही. तुला 15-20 मिनिटं तू थोडाफार जळलेला दिसला ना, सगळी जातील निघून बाई. ना तुझी बायको थांबायची ना तुझी पोरा थांबायची. गावातलं एकदम थांबतो फक्त हात पाय उरलेत का पुढे थोडा जालाचा बाकी राहिला का तो फक्त बघायला थांबतो. 12व्या दिवशी तुझी पोरांना दुकानामध्ये खायला जेव्हा दिसते. बोलत होतो दादा आणि मी, तर एक गोष्ट कळाली, दादा बाल कलाकार म्हणून देखील या ठिकाणी काम केलं आहे. दादांचे वडील हे देखील चित्रपटसृष्टी असेल किंवा विनोदी कला असेल, यामध्ये दादांच्या वडिलांचं खूप प्रावीण्य आहे. पण दादा असं म्हणतो की दोन यशस्वी क्षेत्रात एका स्त्रीचा आधार तुमच्यापाठी कोणाचा आहे? आई बाबा आणि एक माझी ताई आहे, कविता ताई म्हणून आहे. 90% मला माझं पूर्ण येत आहे. त्या तिने मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे इथपर्यंत सोशल मीडियापासून जे माझ्या इतर करिअरपर्यंत भरपूर मोठा मला वाटतं. अवघ्या कमी वेळापासून इथपर्यंत मला आणलं आहे ना, खूप फास्टमध्ये आणलं आहे. मित्रांनो पाहू शकता, दादा कामं करता कामं करतात. कारण की आज मला की दादाने मी बरेच दिवसापासून दादाला वेळ मागतोय आणि दादाला आज वेळ मिळाला आहे. आणि दादा आज देखील मी म्हणतो पुढचं मी व्हिडिओ शूट करूया, पण दादा होता काम करता करूया. बघू शकता आज ते काम चालू आहे आणि थोड्याच वेळात दादाचा आपल्या जो मेन कारनामा आहे त्यामध्ये पकोडे तळायचा ते करणार आहेत. तर व्यवसाय करावा यासाठी ते घरच्यांचा सपोर्ट तर पहिले सपोर्ट होता, पण नंतर काय झालं माहिती का, मी बोललो ना माझं नंतरचं दुकान पहिलेचं दुकान बंद केलं. कसं गावाला पडतो, भांडणं होतात, गरम रक्त बारीक होतो, त्यामुळे घरच्यांना असं दुकान पाडलं मी. बरोबर. त्याच्यानंतर मग घरचे बोलले तू कामालाच जा, तू काय धंदा बिंदासाठी का बांधलाच नाही, तू मस्त या वाडीत कामाला जा, 12,000 पगार घे, घरात 7,000 दे, बस झालं बोलतात. नंतर मग माझी इच्छा बिझनेसची होती, मग त्या गोष्टी मी पप्पा एकदम तटस्थ राहिलो.